तर आकाश मिसाईल भारतीय संरक्षणासाठी किती सज्ज आहे हेच आपण आता पाहिलं. बोलूया पुढच्या बातमीकडे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटनं पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या देशांना आर्थिक दणका देण्याचं ठरवलंय. कॅटनं व्यापारी आणि सर्वसामान्यांना तुर्कस्तान आणि अझरबैजान देशाला भेट देऊ नये असं आवाहन केलंय. कॅटचे सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी या दोन्ही देशांमध्ये पर्यटकांनी जाऊ नये असं आवाहन नागरिकांना केलंय. या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे आणि भारतीय मोठ्या संख्येने इथे पर्यटनासाठी जात असतात. जर या दोन्ही देशांवर भारतीयांनी बहिष्कार घातला तर त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. तुर्कस्तानला भारतीय पर्यटकांमुळे जवळपास $291.6 मिलियन आणि अझरबैजानला $308.6 इतके मिलियन डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. बहुत सारा राजस्व भारतीयों की वजह से तुर्की और अजरबैजान को मिलता है. हम अब क्योंकि उन्होंने पाकिस्तान का समर्थन किया है तो कोई भी पाकिस्तान का समर्थन करेगा तो भारत के व्यापारियों का प्रेम उनके साथ नहीं हो सकता. इसलिए हमने पूरे देश के व्यापारियों से और लोगों से आग्रह किया है कि अब वो समय आ गया है जब इन दोनों देशों को सबक सिखाया जाए और तुर्की और अजरबैजान की यात्राओं से का पूर्ण रूप से बहिष्कार किया जाए. कैट इस संबंध में ट्रैवल टूर ऑपरेटर्स और अन्य संगठनों से भी लगातार बात कर रहा है. तर भारत पाकिस्तान तणावानंतर सीमेवरचे ड्रोन मिसाईल हल्ले थांबलेत. सैन्यानं शस्त्रसंधी केली आहे पण ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही. आता वेळ आहे भारतीयांची. एक गोळी न चालवताही भारतीय पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानचा करेक्ट कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0 म्हणजेच दुश्मनांच्या दोस्तांवर देखील बहिष्कार अस्त्र असणार आहे. पाकिस्तानला मदत, भारताशी पंगा. तुर्कीला तिरकी चाल, महागात पडणार. भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0. भारताशी वाकडं, अर्थव्यवस्थेवर लाकडं. भारताविरोधात पाकिस्तानला मदत करणारे तुर्की आणि अझरबैजान सध्या भारतीयांच्या डोक्यात गेलेत. गरज नसताना या दोन्ही देशांनी पाकिस्तानसाठी भारताशी पंगा घेतला. तुर्की आणि अझरबैजानला तिरकी चाल महागात पडू शकते. भारत पाकिस्तान तणावाच्या काळात तुर्की आणि अझरबैजान पाकिस्तान सोबत उभे राहिले. त्यामुळे चिडलेले भारतीय तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्काराचा स्ट्राईक करून ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू करण्याच्या बेतात आहेत. त्याची सुरुवात तुर्कीच्या सफरचंदांपासून झाली आहे. ती पुढे अनेक गोष्टीत होऊ शकते. टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलं आहे की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचे नाही आणि काय नाही. देश सेवेसाठी आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलं आहे की मागवायचं नाही. भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानचं तोंड पाहायचं नाही ठरवलं तरी ते त्यांना प्रचंड महागात पडू शकतं. महागात म्हणजे एवढं की त्यांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडू शकतं. 2024 मध्ये 3,30,000 भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली. 2013च्या तुलनेत 20.7% पर्यटकांची वाढ नोंदवली गेली. भारतीयांचं तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत 3,350 कोटींचं योगदान आहे. इस्तंबूल, कप्पाडोसिया आणि अंताल्याला पर्यटकांनी भेटी दिल्या. भारतामुळे तुर्कीत 45 ते 60 हजार अप्रत्यक्ष पर्यटन नोकऱ्या निर्माण झाल्या. तुर्कीसारखीच परिस्थिती अझरबैजानची सुद्धा आहे. भारतानं ठरवलं तर त्यांचं दाणापाणी बंद होऊ शकतं. अझरबैजानच्या GDPत भारतीय पर्यटकांचा वाटा 8% इतका आहे. 10% रोजगार एकट्या पर्यटन क्षेत्रातून मिळत आहेत. रशिया, तुर्की आणि इराण नंतर भारताचे पर्यटक सर्वाधिक असतात. 2005 मध्ये दोन्ही देशातला व्यापार $50 दशलक्ष इतका होता. तो 2023 पर्यंत
$1.435 अब्ज पर्यंत पोहोचला. भारताकडून 201 दशलक्ष डॉलरच्या उत्पादनांची निर्यात केली गेली. भारतानं तेल आयात बंद केल्यास अझरबैजानला कडकीला सामोरं जावं लागेल. याचा अर्थ भारतीय फिरस्त्यांनी दोन्ही देशांकडे नुसती पाठ फिरवली तरी हजारो कोटी रुपयांचं नुकसान करण्याची ताकद आहे. सध्याच्या तणावामुळे भारतीय ट्रॅव्हल्स प्लॅटफॉर्मने आपण भारतासोबत असल्याचं सांगितल्यानं या दोन्ही देशांच्या पोटात गोळा आलाय. त्या तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्याचं कॅम्पेन राबवलं जात आहे. असं वाटत आहे की भारताची जी असोसिएशन आहे, ट्रॅव्हल असोसिएशन, त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय घेतला आहे. आपण तिथे जाऊ, आपला पैसा तिथे खर्च करू हे आपल्याला मान्य नाही. आपला पैसा आणि आपण तिथे जाऊ तर आपला जो काही निधी आहे तो त्यांना मदत होईल. त्याकरिता भारतीय असोसिएशन जे आहे ट्रॅव्हल्स, त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे. अगदी योग्य निर्णय घेतला आहे टुरिस्ट कंपन्यांनी, कारण या दोन्ही देशांनी भारताच्या अगेन्स्ट पाकिस्तानला मदत केली आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानला जो मदत करेल तो आमचा शत्रू असं आम्ही भारतीय लोक तरी मानतोय आणि त्याच्यामुळे आम्ही या दोन्ही देशांमध्ये पर्यटनासाठी बिलकुल जाणार नाही. पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातल्या मैत्रीला ऐतिहासिक आणि धार्मिक संदर्भ आहेत. मुस्लिम समुदायाचा धार्मिक आणि राजकीय नेता अर्थात खलिफा होण्याची तुर्कीच्या एर्दोगन यांची इच्छा आहे, तर पाकिस्तानचा त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर या दोन देशांचा दोस्ताना आहे. पण दहशतवादाला पोषणाऱ्या पाकिस्तानला भारताविरोधात रसद पुरवणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला भारतीयांच्या बहिष्कार अस्त्राचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पाकिस्तानची साथ म्हणजे हम तो डूबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.